Brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022-48-96-82-82. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा एकदा येणार हे आता स्पष्ट झालंय. फक्त उत्सुकता आहे ती मुख्यमंत्री कोण होणार याची. मागच्या वेळी एकनाथ शिंदेंना संधी देत भाजप 2 पावलं मागे आले होते. त्यानंतर अजितदादाही महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले होते. यावेळी मात्र भाजप राज्यातला पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलाय आणि म्हणूनच भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची इच्छा आहे ती म्हणजे मुख्यमंत्रीपदी भाजपचाच नेता असावा. काल सुधीर मुनगंटीवार यांनी अमित शहांची भेट घेऊन मुंबईत परतल्यानंतर मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणजे वरिष्ठ ठरवतील तो आमचा मुख्यमंत्री असेल असं म्हणत त्यांनी एक प्रकारे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्यास विरोध दर्शवला होता. त्यानंतर काल रात्री अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे. आता या मुख्यमंत्री पदावरून महायुतीच्या गोटामध्ये नेमकं काय सुरू आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमधून करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. लोकसभा निवडणुकीत महायुतीला आणि विशेषतः भाजपला मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा मोठा फटका बसला. मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीत थेट भाजप विरोधात भूमिका घेतली होती. या विधानसभेला मनोज जरांगे पाटील उमेदवार उतरवतील अशी चर्चा होती. मात्र मनोज जरांगे पाटलांनी ऐनवेळी माघार घेतल्यानं मराठा समाजामध्ये मतभिन्नता दिसून आली आणि अखेर महायुतीला याचा लाभ मिळाला. भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून या निवडणुकीत पुढे आला आणि त्यानंतर आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगली आहे. विनोद तावडे आणि अमित शहा यांची जी काल मध्यरात्री बैठक झाली त्या बैठकीमध्येही मुख्यमंत्रीपदासोबत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती मिळते. दिल्लीमध्ये अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यामध्ये मराठा मुख्यमंत्री केल्यास काय होईल, बिगर मराठा मुख्यमंत्री केला तर त्याचे काय परिणाम होतील का याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते. सरकार स्थापनेपूर्वी अमित शहा विनोद तावडेमध्ये जी रात्री बैठक झाली ती जवळपास 40 मिनिटे बैठक चालली. या 40 मिनिटांच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात मराठा समाजाचा नेता, मग तो भाजपचा विदर्भातला असो, मराठवाड्यातला असो किंवा पश्चिम महाराष्ट्रातला असो, जर मराठा नेत्याला जर मुख्यमंत्री पदावर संधी दिली नाही तर याचा भाजपला पुढच्या काळात काही फटका बसेल का यावरही अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते. जर बिगर मराठा मुख्यमंत्री केला तर मराठा समाजाची मतं दुखावली जातील का, भाजपला याचा आगामी काळात जेडपी पंचायत समितीला फटका बसू शकेल का याबाबतही केंद्रीय नेतृत्व चर्चा करत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी भाजपमधून केली जात असली तरीसुद्धा भाजपचं दिल्लीतलं नेतृत्व मात्र कोणतीही आता रिस्क घ्यायला तयार नाही आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं की मराठा समाजातील नेत्यांना मुख्यमंत्री पदावर बसवायचं याबाबत भाजपमध्ये सध्या चर्चा सुरू आहे, विचारविनिमय सुरू आहे. याचाच एक परिणाम आपण बघतोय की काल मध्यरात्री जी 40 मिनिटं अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यात बैठक झाली त्यामध्ये बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास मराठा समाज भाजपपासून कायमचं दुरावेल का अशी भीती दिल्लीतल्या भाजपच्या नेतृत्वाला वाटते आहे. याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीसांमधील शाब्दिक युद्ध. मागच्या काही काळामध्ये आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर वार पलटवार केला होता. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसांचाच विरोध आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील भाजपवर आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांवर तुटून पडले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना जर आपण मुख्यमंत्री केलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे असणारा मराठा समाज भाजपच्या विरोधात पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल आणि आगामी काळामध्ये याचा महायुतीला आणि विशेषतः भाजपला फटका बसेल अशी भीती केंद्रीय नेतृत्वाच्या मनात आहे. त्यामुळेच बिगर मराठा मुख्यमंत्री करायचा की मराठा नेत्याला मुख्यमंत्री पदावर बसवायचं का महाराष्ट्रातील भाजपचा सर्वात मोठा चेहरा असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करायचं यावरच भाजपची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपचं केंद्रीय नेतृत्व आता मराठा समाजाचा मुख्यमंत्री करेल का देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करून रिस्क घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या व्हिडिओत इथेच थांबूयात. ताज्या घडामोडी आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.